नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 270, 26 सप्टेंबर. फक्त कर्म आणि कर्माची वासना हेच एकमात्र आपल्या गतीला कारणीभूत असते. म्हणजे पंचसाधनमधील कर्म थेट जन्ममृत्यूपर्यंत जाऊन भिडते. आपल्याला श्रीमद भागवत परिचयाचे आहे. त्यात भागवत सप्ताह श्रवणाने द्रुतगतीने मुक्त जाणाऱ्या प्रेतयोनीची कथा आली आहे. आत्मदेव ब्राह्मणाची धुंदुकारी व गोकर्ण 2 मुले. घर सोडून गेलेला गोकर्ण 12 वर्षांनी फिरून स्वतःच्या गावी येतो आणि ओसाड पडलेल्या स्वतःच्याच घरी राहायला लागतो. तर तिथं त्याला एक भूत त्रास देऊ लागतं. मग तो गायत्री मंत्र अभिमंत्रित करून पाणी शिंपडतो. मग ते भूत त्याच्याशी संवाद साधतं. भूत म्हणतो, अरे मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. त्यावर गोकर्ण आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, अरे मी तुमच्या तिघांचे म्हणजे आई वडील आणि तू तुमच्या तिघांचे गयेला श्राद्ध केले, मग तू भूत कसा झालास? त्यावर धुंदुकारी म्हणतो, अरे दादा, अशी शेकडो श्राद्ध जरी केली तरी काही उपयोग नाही. इतकी माझी पापकर्म वाईट आहेत. त्याची यादी खूप मोठी आहे. मला ह्या योनीत फार त्रास होतोय. तू काहीही कर पण मला मुक्त कर. मग आता म्हणजे आपला सगळा हा संबंध कर्माशी आहे तर कळतंच. आणि पण मुळात ह्याचा संबंध त्याचे जे वडील निपुत्रिक आत्मदेव आहेत त्यांच्या कर्माशी आहे. पूर्वी तो जीव द्यायला जातो आत्मदेव, मुलबाळ नाही म्हणून. मग तिथेच एका संन्याशाला पाहून नमस्कार करायला जातो. तर तो संन्याशी सहजच सांगतो की जीव देणं हे पाप आहे. मग आपण काही न त्यांनी सांगता त्यांनी ओळखलं म्हणून आत्मदेवाला त्याचा अधिकार कळतो. मग तो पुत्रप्राप्तीसाठी त्याच्या मागच लागतो. तुम्ही साधू म्हणतो, अरे हट्ट सोड, असं नको करूस. पण तो म्हणतो, नाही, मला तुम्ही काही करा आणि द्याच. मग शेवटी नाईलाजानी एक फळ देतो, हातात घेतो, ते अभिमंत्रित करून त्याला देतो आणि तो सांगतो की हे तुझ्या पत्नीला खायला दे. पण तो घरी नेऊन बायकोला देतो. तर त्याच्या गरोदरपणाचा तिटकारा असल्यामुळं तिथे गुपचूप गाईला खायला घालते आणि आपली जी गरोदर बहीण असते तिच्याशी तिच्या गर्भाचा सौदा करते. परिणामी गाईला फक्त कान गाईसारखे, बाकी मनुष्यासारखा मुलगा होतो. आणि बहिणीचा मुलगा स्वतःचा म्हणून बेमालूम नाटक करत वठवते आणि वाढवते. दुर्दैवाने तो दुष्ट कुकर्मी निघतो. वयाबरोबर त्याची कृत्य वाईट वाढायलाच लागतात. आत्मदेवाला मग हळहळ वाटायला लागते आणि साधू जे आपल्याला हट्ट सोड म्हणत असतो ते आठवतं. आणि त्याचा जो गोकर्ण मुलगा असतो सत्वगुणी, तो त्याला सांगतो की सोडा ही माया, कशाला अडकताय आणि तुम्ही बद्रीनारायणाला जा. तो त्याचा सल्ला पटतो. तो मध्यरात्री बद्रिकाश्रमाचा रस्ता धरतो. आता ह्यावेळेस त्याला पितरांची वगैरे काही काळजी लागलेली नसते. पाठोपाठ गोकर्ण पण आईला वंदन करून सांगून, धुंदुली तिचं नाव असतं, तो जातो. इकडं स्वैराचारी धुंदुकारी मात्र मोकाट होतो. तो पैशासाठी आईला माळायला लागतो, झोडायला लागतो. त्याच्या माराचं इतकी धास्ती घेते ती धुंदिनी, ती एके दिवशी गुपचूप विहिरीत जीव देते. आणि मग तर तो वेश्या घरातच आणून ठेवतो आणि त्यांचा उदरनिर्वाहासाठी चोऱ्या रेग्युलर करायला लागतो. आणि इतकं वाढतो प्रमाण की एकदा राजवाड्यात चोरी करतो. मग त्या सगळ्याजणी घाबरतात. ते म्हणतात, राजांनी जर पकडलं याला तर आपलं धनही जाईल, म्हणून त्याला रात्री हातपाय बांधून मारतात आणि विहिरीत फेकून देतात. तो प्रेत बनतो. ही गोष्ट जाऊ दे, पण त्यावर डोंगरे महाराज जे बोलायचे ते मी सांगते की साधू आणि आत्मदेव यांचा संवाद डोंगरे महाराज सांगत, विस्तृत सांगत. ते म्हणाले की पुत्र तुला का हवा आहे बाबा? तर आत्मदेव सांगतात की तोच एक पित्याला पाणी पाजतो ना, अपुत्रस्य गतीर नसते, म्हणजे ज्याला पुत्र नाही त्याला गती नाही. त्यावर साधू म्हणतात, अरे पण श्रुतिवचन काय आहे? तर पुत्रामुळे नाही तर सत्कर्मामुळे गती मिळते. तर तो म्हणतो, नाही, मुलामुळेच गती मिळते, असं पुन्हा आत्मदेव ठासून सांगतो. मग ते साधू सांगतात की अरे एखाद्या दरोडेखोराला, डाकूला जर 4 मुले असतील तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याला उत्तम गती मिळायला हवी. आणि असेच असेल तर जगात कुणालाच गती मिळाली नाही तर सगळेच उत्तम गतीला गेले, असंच व्हायला हवं. इथे ते म्हणतात की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे पिंड म्हणजे आपला देह. ह्या देहात जे आहे ते, ह्या देहाचं अर्पण करायचं, त्याचं दान द्यायचं म्हणजे पिंडदान. आणि अशा पिंडदानासाठी तो देह सत्कारणी लावायचा.
तो ईश्वराप्रित्यर्थ झिजवायचा. तुम्ही त्याला पिंडदान म्हणजे भाताचे किंवा कणकेचे गोळे करणं नाही, हे डोंगरे महाराज अगदी स्पष्ट सांगत असत. जीवन मृत्यूच्या त्रासातून फक्त सत्कर्म सोडवतं. असे सत्कर्म आपल्या हातून पंचसाधनाने घडते. जीवन मृत्यू चक्र संपुष्टात प्रेतयोनीची गोष्ट सोडा, म्हणजे ते जीवन मृत्यूच संपुष्टात येतो पंचसाधनाने, तर मग प्रेतयोनी कशाला मिळेल. सतत सत्कर्मात रमणे म्हणजे आपणच आपले जिवंतपणे पिंडदान करणे आहे. डोंगरे महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्यांनी एवढा सुंदर सकारात्मक विचार सांगितला. म्हणूनच गीता पण टाहो फोडून सांगत असते, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम वसादयत. धन्य कर्म आणि धन्य त्याची गती. नमस्कार.